आज आहे 27 मार्च, जागतिक रंगभूमी दिन। आजच्या दिवशी रंगभूमीवरती असलेल्या विविध कलाविष्कारांचं जागतिकीकरण व्हावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो। या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने 1961 सालापासून जागतिक रंगभूमी दिन अस्तित्वात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर 1962 पासून जगभरात हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा होऊ लागला। जागतिक रंगभूमीवर सुद्धा भारतीय नाटकांनी आपला एक वेगळा ठसा उमटवलाय। पौराणिक नाटकं आणि लोकनाट्य यातून आजची आधुनिक भारतीय रंगभूमी उदयास आली आहे। पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते। एका मैदानात रंगमंदिर उभारून प्रयोग केले जायचे। पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली। पूर्वी राजे, राणी, विद्वान आणि धनिक यांचा आश्रय रंगभूमीला मिळत असे। आज लोकाश्रयाच्या बळावर नाट्यकलेचा प्रवास जोमात सुरू आहे। सुप्रसिद्ध नाटककार देवल यांच्या काळापासून ते विजय तेंडुलकर, विवा शिरवाडकर, गिरीश कर्नाड ते आजच्या महेश एलकुंचवार आणि सतीश आळेकरांपर्यंत रंगभूमीवर झालेल्या उल्लेखनीय बदलांची नाट्यरसिकांना नोंद घ्यावीच लागते। आज रंगभूमीवर उत्तम काम करून अनेक नट नावारूपाला आलेत। रंगभूमीला शिडी बनवत त्यापैकी काही नट चकचकीत अशा सिनेमा आणि टीव्ही मालिका क्षेत्रात स्थायिक सुद्धा झालेत। पण ज्यांना रंगभूमीविषयी आस्था आहे ते आजही रंगभूमीवर नवनवे प्रयोग करत त्यांची रंगभूमीशी असलेली बांधिलकी जपतायत हे विशेष। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।